शाहिरी वाङ्मय हे तुमच्या अभ्यासक्रमातलं शेवटचं प्रकरण. शाहिरी वाङ्मयाची गुणवैशिष्ट्य या ठिकाणी पाहत असताना किंवा पोवाडा, लावणी या साहित्य प्रकाराची माहिती घेत असताना त्यांची सविस्तर चर्चा करणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. मराठी काव्याची प्रभात म्हणजे पोवाडा असंही या ठिकाणी पोवाड्याच्या संदर्भात म्हटलं जातं. मग त्या पोवाड्याचं स्वरूप काय किंवा ते मराठीमध्ये कसं या ठिकाणी आलेलं आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर पहिल्यांदा आपण शाहिरी वाङ्मयाचं स्वरूप पाहू किंवा शाहिरी वाङ्मयामागलची प्रेरणा काय आहे ते आपण पाहूया. मराठी काव्याची प्रभात म्हणून ओळखली जाणारी शाहिरी कविता 18व्या शतकात या ठिकाणी लिहिल्या गेली. ही कविता संताच्या अभंगापेक्षा व पंडिती कवीच्या काव्यापेक्षा स्वतंत्र वळणाची आपल्याला दिसून येते. 17व्या शतकातील स्वराज्यकांक्षेने व शिवाजीराजाच्या अथक परिक्रमाने महाराष्ट्राचे वातावरण एकदम बदललेले असावे. त्यामुळे मनही सैरभैर झाल्यास नवल नाही. नवा उत्साह महाराष्ट्राच्या मनात आणि मनगटात या ठिकाणी संचारलेला पाहावयास मिळतो. नव्या नव्या आकांक्षा मानवी मनामध्ये पल्लवित झालेल्या लक्षात येतात. या उत्साहाच्या भरातच नवी खास करून मराठमोळी गाणी जी निर्माण झाली ती याच कालखंडात. तलवारीचा खणखणाट आणि घोड्याच्या टापाचा आवाजात या ठिकाणी डब खणखणू लागलेला आपल्या लक्षात येतो. सह्याद्री गरजू आणि घुमू लागलेला पाहावयास मिळतो. मराठी मन ढोलकी, संबळ आणि डफाच्या आवाजाने स्फुरण पाहू लागलेलं सुद्धा पाहावयास मिळतं. हर हर महादेवाच्या घोषणेने एखाद्या परप्रांताप्रमाणे शत्रू सैन्यावर कोसळणारा मराठी गडी, मराठी मावळा आणि त्याचा अफाट पराक्रम गाणाऱ्या गायकाची पिढी पुढे आली. या अगोदर महाराष्ट्राने असा पराक्रम पाहिला नव्हता. त्यामुळे वीराच्या, वीरश्रीच्या कथा सांगणाऱ्या कवीचा व डफाच्या ढोलकीच्या साथीने गाणाऱ्या गायकाचा एक वर्ग या कालखंडामध्ये निर्माण झालेला लक्षात येतो. यालाच थोडक्यामध्ये शाहिरी वाङ्मय असे म्हणतात व त्याच्या कवनाला शाहिरी असं म्हणतात. आणि म्हणून शाहिरी वाङ्मय आणि शाहिरी कवन या दोनही गोष्टी या ठिकाणी पाहिल्यानंतर पुढे लावणी, पोवाडा याकडे आपल्याला वळावं लागतं. हे शाहीर लोकजीवनात राहिलेले, अनुभवलेले, लोकांच्या भावना लोकांच्या शब्दात लोकांसाठी मांडणारे शाहीर आपल्याला दिसून येतात आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने लोककवी होते असं आपल्या लक्षात येतं. शाहिरांनी ऐहिक जीवनाकडे फारसं लक्ष दिलं नाही किंवा पाठही फिरवली नाही. त्यांना जीवनाचा अपार लोभ या ठिकाणी दिसून येतो. संसाराची आवड त्यांच्यामध्ये पाहावयास मिळते आणि त्याचबरोबर पराक्रमाची धमकही त्यांच्यामध्ये सांगता येते. त्यामुळे समकालीन जीवनाचं प्रतिबिंब आपल्याला शाहिरी वाङ्मयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. याच संदर्भात प्राचीन मराठी साहित्याचे अभ्यासक अदवंत म्हणतात, संत काव्य महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचं प्रतिबिंब असले तर शाहिरी काव्य महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचं प्रतिबिंब आहे. या शाहिरी काव्याच्या प्रेरणा वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांचे स्वरूप अगोदरच्या साहित्यातून वेगळे झालेले आहे. संतांनी लोकांना ईश्वरभक्ती शिकविली. काही प्रमाणात त्यांचे साहित्य जरी सामाजिक आहे तरीही संत साहित्य हे आध्यात्मिकच होते, धार्मिकच स्वरूपाचे होते. त्यांचे प्रेरणास्थान पंढरीचा पांडुरंग व पांडोबाचं सावळं रूपच होतं. तर पंडितांनी संस्कृतपर काव्यावर, महाकाव्यावर कामगिरी करून आपल्या हजारो ओव्या लिहिलेल्या दिसून येतात. समकालीन समाजापासून दूर जाऊन संस्कृत काव्य, नाटकातील प्रसंगावर त्यांनी आपले कथाकाव्य किंवा आख्यान काव्य लिहिलेलं सापडतं. पौराणिक आख्यान सांगण्याचा प्रयत्न काही ठिकाणी त्यांनी समकालीन खाद्यपदार्थ, कपडे, चालीरीती यांचे दर्शन घडविले, परंतु ते फारच अल्प आहे. वास्तव जीवनाकडे त्यांचे लक्षच नव्हते. वास्तवातील कुठलेच विषय त्यांनी आपल्या कवितेत मांडलेले दिसून येत नाही. शब्दालंकार आणि वृत्तात्मक रचना यामुळे ते लेखन तंत्रातच कामगिरी करीत बसलेले आपल्याला पाहावयास मिळते. अशावेळी शाहिरी वाङ्मयाचा जन्म झाला. शाहिरी वाङ्मयाचं स्वरूप. प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास करत असताना या वाङ्मयात 3 प्रकारच्या प्रवृत्ती किंवा प्रवाह आपल्या लक्षात येतात. संत, पंत आणि तंत अशा प्रकारचं ते 3 प्रकारचं वाङ्मय. यालाच आपण संत वाङ्मय, शाहिरी वाङ्मय आणि पंडिती वाङ्मय असं या ठिकाणी म्हणत असतो. हे तिन्ही प्रकार कुठे कुठे वेगळे आहेत हे पाहणे आवश्यक आहे.
संत वाङ्मय हे आध्यात्मिक प्रेरणेतून जन्माला आलेले असल्यामुळे पौराणिक विचारांचे प्रतिपादन या साहित्याने केलेले दिसून येते. हे जरी खरे असले तरी याच साहित्याने लोकजीवनाशी कमालीची जवळीक साधलेली सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. आपला विचार लोकाच्या गळी उतरविण्यासाठी संतांनी लोकगीतं, लोकनृत्य, लोकसंगीत यांचा आधार घेतलेला त्या काळामध्ये पाहावयास मिळतो. संतांच्या या काव्याने धार्मिक प्रबोधनासाठी लोकभाषेचा, मराठीचा माध्यम म्हणून उपयोग केलेला दिसून येतो. संतांची भाषा ही खरी मराठी माणसाची भाषा होती हेही आपल्याला सांगता येते. दैनंदिन वापरातले वाक्प्रचार, शब्द, म्हणी आणि प्रतिमा यांचा संतांनी आपल्या साहित्यात खुबीने वापर केलेला दिसून येतो. त्यामुळे मराठी माणसांना हे साहित्य आपलं वाटतं. तुकाराम, ज्ञानेश्वर, जनाबाई, नामदेव मराठी माणसाच्या मनात कायमचे घर करून बसले. मराठी माणसांनी संत साहित्याचे मनपूर्वक स्वागतही केले. पंडिती कवींनी या लोकभाषेचे संस्कृतीकरण करण्याचा प्रयत्न केला. पंडित कवी हे संस्कृत भाषेचे अभ्यासक आणि विद्वान होते. त्यांना संस्कृत साहित्याचा व्यासंगही दांडगा होता. पंडित कवींनी संस्कृत पंचमहाकाव्याचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आख्यानकाव्ये आणि महाकाव्ये लिहिलेली लक्षात येतात. अलंकार, व्रताचे अवडंबर ते माजवत जातात. संतांच्या साहित्यातील साधी सोपी भाषा पंडिती काव्याने तंत्राच्या जंजाळामध्ये अडकवलेली आपल्या लक्षात येते. तिचा साधेपणा, सोपेपणा अवघड होऊन जातो. इथे या कवितेत कळा गेली आणि अवकळा प्राप्त झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. शिवाय संस्कृत प्रचूर भाषा सामान्य मराठी माणसांना समजणे, कळणे त्या काळात अवघड होते आणि ते अशक्यही होते. त्यामुळे संतांच्या कवितेसारखी पंडिती कविता लोकप्रिय होऊ शकली नाही हे आपल्याला सांगता येते. पंडिताचे जग त्यांच्या कविता या संस्कृत पंडित व विद्वानापुरत्याच मर्यादित राहिलेल्या लक्षात येतात. संतांची भक्ती कविता ही जशी लोककविता होती तशीच शाहिरी कविता ही लोककविताच होती. संत कवितेने लोकसंस्कृतीच्या विविध स्रोताचा आश्रय घेतलेला पाहावयास मिळतो. शाहिरी वाङ्मय तर पोवाडे व लावण्या या लोकसंस्कृतीच्या स्तोत्राच्या आश्रयाने जन्मलेले आणि वाढलेले दिसते. असे असताना संत कविता व शाहिरी कवितेत वेगळेपण लपलेले जे आहे ते कोणते असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. हे आपण पाहू लागत असताना संत कविता आध्यात्मिक स्वरूपाची असून मोक्षप्राप्ती हे तिचं उद्दिष्ट होतं, तर शाहिरी कवितेने लौकिक जीवनात विशेष रस घेतला असल्यामुळे मानवी मनाच्या विविध कडा त्यातून उजळून निघालेल्या पाहावयास मिळतात. मराठी माणसाचं पौरुषत्व, पराक्रम आणि शृंगार, त्यांची सुखदुःखे, आशा आकांक्षा, मराठी माणसाने केलेली मुलुखीगिरी, पाहिलेले दुष्काळ, मराठी माणसाचा रगेलपणा आणि रंगेलपणा या सर्व बाबी शाहिरी वाङ्मयातून पहिल्यांदाच प्रगट गेल्या होत्या. ही शाहिरी कविता आपलं असं मराठमोळं रूप घेऊन पुढे आलेली आपल्या लक्षात येते. लावणी, पोवाडा, गण, गवळण, भूपाळी अशी कितीतरी माध्यमं शाहिरांनी निवडलेली सापडतात. शाहिरांनी लेखन निर्मितीची प्रेरणा संत साहित्यापासूनच घेतली असावी असं आपल्याला वाटतं. संत साहित्याचे आदर्श शाहिरासमोर होते आणि त्यातूनच शाहिरांनी आपली मराठी कविता फुलविली असं आपल्याला बोलता येतं. या शाहिरी वाङ्मयात तत्कालीन मराठी माणसाच्या व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाचं दर्शन झालेलं पाहावयास मिळते. म्हणून शाहिरी वाङ्मय हे लोकाभिमुख राहिले याचं उदाहरण म्हणजे सासू सासरा जावा नंदा, तसे दीर भावजई, येईल कुणी अवचित, कडी लावून घेते दाराची, किंवा करी मदन शराचा मार, बहुत बेजार, आता काय करू मी संसार, सर्पापरी गमती गडे, गळ्यामध्ये हात. शृंगाराच्या साऱ्या कडा शाहिरांनी जीवनाशी प्रामाणिक राहून चित्रित केलेल्या या ठिकाणी पाहावयास मिळतात. कामिनी, विरहिणी, अभिसारिका, नाटकशाळा, नायकिनीसारखी स्त्रियांची विविध रूपे शाहिरी वाङ्मयात या ठिकाणी दिसून येतात. शाहिरी पोवाड्यामध्ये पुरुषाच्या पुरुषत्वाचे, शौर्याचे वर्णनही केलेले पाहावयास मिळते. शृंगाराच्या आविष्कारातही शाहीर कमी पडत नाहीत. शाहिरांनी मराठी मनाला जे जे भावलं, जे बरं वाटलं ते त्यांनी उत्कटपणे मराठी भाषेत व्यक्त केलेलं आहे. जंगम, शेठ, सावकार, साळी, माळी, कोळी, गवळी, मुलानी, कुंभार, महार, शिंपी, आतारी, रंगारी, न्हावी इत्यादी समाजातील विविध जाती जमातीच्या लोकांचे, त्यांच्या रीतिरिवाजाचे उल्लेख शाहिरांनी वाङ्मयात केलेले आहे.
या सर्वांचे उल्लेख यापूर्वीच्या कुठल्याही साहित्यात आलेले दिसून येत नाहीत. त्यामुळे शाहिरांचे वाङ्मय हे सर्वासाठीच होते. त्यामुळे समाजातील विविध स्तरांना ही कविता आपली वाटल्यासारखी वाटते. समाजातील श्रद्धा, समजुती, प्रथा, परंपरा, लोकविश्वास, अंधविश्वास, नीतिकल्पना, नीतिमत्ता यांचे चित्रण शाहिरांनी आपल्या मनाने या ठिकाणी केलेले दिसते. त्यामुळे शाहिरी वाङ्मय हे खऱ्या अर्थाने जिवंत साहित्य वाटते. त्यामुळेच या साहित्याचा अभ्यास करत असताना प्रसिद्ध समीक्षक डॉक्टर युमा पठाण यांचं मत या ठिकाणी वाखाणण्याजोगं आपल्याला वाटते. ते असे म्हणतात, त्यांच्यातील गेयतेमुळे ते लोकमानसाशी सतत रुंजी घालीत राहिले. मराठी कवितेची ही पहाट उजाडून 3 शतकं झाली तरी तिची दुपार झाली नाही की सायंकाळ झाली नाही. तिच्या सोनेरी किरमिजी किरणांनी मराठी मनाला पडलेली मोहिनी अजून सरली नाही.